संपूर्ण भारतात उन्हाची लाट मोठ्या प्रमाणात वाढली असून गेल्या काही दिवसात अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। मी सध्या कांदे काढण्याच्या शेतात उभी असून याच्यामध्ये एक मावळी लोक आहेत, हे कांदे काढतात। उन्हाचा पारा एवढा चढला असला तरी हे लोक बाहेरून परगावावरून कांदे काढण्यासाठी येत आहेत, का तर त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी। तर आपल्या सोबत बोलण्यासाठी काही मावळी आहेत आणि काही शेतकरी आहेत। काय सांगताय तुम्ही, एवढं ऊन आहे, उन्हाच पोटाचं खळगा भरण्यासाठी एवढं लांबून येता? पोटासाठी एवढ्या लांबून येतो पुसदभाई आमचं गाव। लेकराच्या शिक्षणासाठी, आमच्या पोटासाठी, पैशासाठी आम्हाला एवढ्या उन्हामध्ये एवढ्या लांब कामाला यावं लागते। आणि एवढं हे ऊन आहे, या उन्हाने तुम्हाला त्रास होतो तरी तुम्हाला काम करायलाच लागतं? हो ना, पैशासाठी, लेकराच्या शिक्षणासाठी ऊन नाही, ताण नाही, आम्हाला रात नाही, दिवस नाही। सकाळी 6 वाजता आम्ही मेहनतीला लागत असतो कामाला, संध्याकाळचे 7:30 वाजेपर्यंत काम करत असतो। ह्याच्यावरच जे कांदे काढणीचं शेत आहे त्याच्या आपल्या सोबत बोलण्यासाठी एक शेतकरी आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की काय सांगाल। आता शेतीला बाजारभाव सुद्धा नाहीये, त्याच्यात परत मजुरांची टंचाई सुद्धा जाणवते। आताच युद्धाचं हे झालं त्यामुळे जे कांदे काढतात त्याच्यावर काय परिणाम होतोय का? आतापर्यंत 2 एकर क्षेत्र कांद्याचं गेले। इकडून तिकडून शेत काढणीला आलं, परंतु अवकाळी पाऊस मध्ये झाला। त्यात आता ही उष्णतेची लाट, उष्णतेच्या लाटेत जर कांदा काढून ठेवला, 2 तास जरी कांदा वाळत राहिला, वरून डायरेक्ट कांदा हा बिलबिला होतो। एकरी जवळ 60 ते 65 हजार खर्च झालाय। आताचा चालू बाजाराचा जर विचार करता, मजुरी आणि खर्च हा सुद्धा शेतकऱ्याच्या हातात पडत नाही। आता परत येणाऱ्या 4 दिवसात अवकाळीचं वातावरण सांगितलं आहे। तर कांदा असा जर पडून राहिला तर तो कांदा चाळीमध्ये सुद्धा टिकणार नाही, आणि कांद्याला कुठंतरी बाजार जर मिळाली नाही तर शेतकरी सुद्धा मेटाकुटीला येईल। म्हणजे जेवढा कांद्याला तुम्ही खर्च केलाय तेवढा सुद्धा निघणार नाही अशी तुम्हाला आशा वाटते का? आता सध्या चालू बाजारानुसार तरी जेवढा एकरी 60 ते 65 हजार खर्च आहे तो निम्मा सुधीला आता शेतकऱ्याच्या हातात पदरात भेटत नाही। त्यामुळे कुठेतरी अपेक्षित बाजार मिळावा म्हणून आम्ही आरनीट ठेवतोय, पण जर हा कांदा जर आताच्या अवकाळीच्या पावसात जर सापडला तर तो कांदा आरनीट चाळीमध्ये सुद्धा आम्हाला साठवणूक करता येणार नाही त्याची। आणि हे कांद्यासाठी बाजारभाव वाढावे असं तुम्हाला सरकारकडून काही अपेक्षा किंवा अनुदान मिळावं असं काही वाटते? नक्कीच निश्चित, जर सरकारने जर ह्या कांद्याला जर एकरी काहीतरी त्यांच्या शासनाच्या नियमानुसार जर अनुदान जर जाहीर केलं तर शेतकऱ्याला कुठेतरी 2 रुपये हे सुद्धा भेटतील। आणि कांदा कमीत कमी 15 ते 20 रुपये किलो जर आत्ता जर गेला तर शेतकऱ्याच्या पदरात त्याचं भांडवल निघून 2 रुपये हे शेतकऱ्याला पुढच्या दृष्टीने उभारी मिळण्यासाठी फायद्याचं ठरतील। खऱ्या अर्थाने हा वाढलेला उन्हाचा पारा आणि त्यामध्ये झालेला अवकाळी पाऊस यामुळे जे कांदे काढणीला आले होते त्याच्या कांद्याच्या पाती अगदी सडून गेल्या, आणि त्याच्यात गारा पडल्यामुळे तो कांदा आता अक्षरशः बिलबिला झालेला पाहायला मिळत असून हा कांदा जर साठवला नाही तर तो आहे त्या तशाच शेतात फेकून द्यावा लागेल। त्यांच्या अशी अपेक्षा आहे की सरकारकडून काहीतरी अनुदान मिळावे। नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे।